या सेंटरला ना कुठलीही व्यवस्था नाहीये. 6-6, 7-7, 8-8 वर्ष जुने कीबोर्ड आहे तिथे. इथे आपलं पॅन तरी जास्त मोठा असेल, याच्यापेक्षा छोटे छोटे पीसी आहेत. पूर्ण पॅसेज दिसत नाहीये. इथं 450 मुलांनी एक्झाम दिली, एकही मुलगा पास झालेला नाहीये. एवढ्या मुलांमध्ये सगळ्यांना एरर येतोय. परत आम्ही कीबोर्ड चेंजिंग साठी बोललो त्यांना, तर त्यांनी एकही मुलांना कीबोर्ड चेंज करून दिला नाही. आम्ही सगळे मुलं बाहेर निघत नव्हतो, तर त्यांनी आम्हाला जबरदस्ती धमकावून वगैरे बाहेर काढलेलं आहे सेंटरच्या. आमच्या जबरदस्ती सह्या घेण्यात आल्यात पेपरवर त्यांनी. नाही कोणीच नाही झालेलं. मीच नाही. माझा पूर्ण पॅसेज झालाय. माझा पूर्ण पॅसेज झालाय. 0 मार्क पडलेत मला. पूर्ण पॅसेज झालाय. माझा पूर्ण पॅसेज रेड आलाय. चुका असतील, मान्य आहे, चुका असतील, थोड्याफार असतील. पूर्ण पॅसेज थोडी चुकीचा मारणार आहेत. सगळ्या मुलांना तसं झालं. 1-2 झालं असतं तर समजून घेतलं असतं ना. आधी ही परीक्षा उच्च न्यायालयामार्फत उच्च न्यायालय मुंबई येथे होत होती. तेथील विविध सेंटर असतील. पण यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता किंवा मनात त्यांच्याकडे वेगळ्या काही निकष वापरून त्यांनी विद्यार्थ्यांच्या रेसिडेन्शियल ऍड्रेसनुसार हे सेंटर दिले. पण त्यामध्ये उच्च न्यायालयाने असे सेंटर दिले की जिथे काही पायाभूत सुविधाच नाही आहेत, जिथे अद्ययावत सिस्टीम नाही आहेत. त्यामुळे 99.99% विद्यार्थ्यांचे यामध्ये कम्प्लिटली नुकसान झालं आहे. आणि फर्स्ट शिफ्टला होती एक्झाम. सुपरवायझरला आम्ही खूपदा सांगितलं आमचे कीबोर्ड खराब आहेत, त्यांनी चेंज करून दिले नाहीत. त्यांनी दाबून दाखवायला ते प्रेशर देऊन ते दबत होते. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो तिथं एकही बटन दबत नव्हतं. त्यांना खूप वेळा आम्ही कंप्लेंट केली, पण त्यांनी आमची कंप्लेंट घेतली नाही. विद्यार्थ्यांचे सर्व फेल झाले ना. जेवढे एक्झामला इथं होते फक्त 1-2 सोडले, तर बाकी सर्व फेलच आहे. री एक्झाम घेतली पाहिजे. कारण एक्झाम नाही सर, आमच्या कोर्टामध्ये एक्झाम झाली पाहिजे. आम्हाला कुठल्याही एक्झाम घेतली पाहिजे.